नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी टाइप्स ऑफ फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांकाचा प्रकार सातवा पाहणार आहोत। सातवा प्रकार म्हणजे काय या ठिकाणी इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन म्हणजे सममूल्य। आता पहा या हेडिंग मध्ये त्याचा प्रकार लपलेला आहे। सममूल्य म्हणजे इक्विव्हॅलेंट कशाला? इक्विव्हॅलेंट म्हणजे इक्वल। इक्विव्हॅलेंट म्हणजे त्या ठिकाणी आपण काय म्हणणार आहे? इक्वल किंवा या ठिकाणी सम म्हणजेच काय? समान। सम म्हणजे काय? समान। समान संख्या असलेल्या समान संख्या असलेल्या अपूर्णांकाला आपण काय म्हणणार? सममूल्य अपूर्णांक म्हणणार। समान संख्या म्हणजे काय? काही एक्झाम्पल पाहूयात। बऱ्याच विविध स्पर्धा परीक्षेमध्ये या कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर आपण बरेच एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो, ज्यामध्ये असेंडिंग ऑर्डर डिसेंडिंग ऑर्डर ठरवण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी हा कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे। एक उदाहरण घेऊन तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो। उदाहरण घेऊन आता या ठिकाणी 3/4 किंवा 2/3 असेल तर या ठिकाणी आपण वेगवेगळे गुणधर्म, वेगवेगळ्या प्रॉपर्ट्या, ज्याचा छेद समान आहे, ज्याचा अंश समान आहे, अशा वेगवेगळ्या कन्सेप्ट पाहण्याऐवजी डायरेक्ट आपण दोन संख्यांचा सममूल्य आहेत की नाही हे ठरवण्यासाठी आपण या ठिकाणी पाहणार आहोत, किंवा कोणती संख्या मोठी आहे कोणती संख्या लहान आहे हे ठरवण्यासाठी ही ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे। पहा तर सममूल्य आहे का नाही पाहूयात। तर सिम्पली काय करायचं, या संख्येच्या अंशाने या संख्येच्या छेदाला गुणायचं, 3 त्रिक 9 या ठिकाणी लिहायचं, या दोन्हीचा गुणाकार करायचा आणि या ठिकाणी लिहायचं 4 दोन्ही 8। आता पहा बरं ह्या दोन संख्या समान आहेत का? नाही, तर मग ह्या काय म्हणता येईल? इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन नाही, म्हणजे सममूल्य नाही। तर सममूल्य आणखीन काही एक्झाम्पल पाहूयात। 1/2 घेऊयात किंवा 2 या ठिकाणी 4 घेतलं। आता या ठिकाणी सममूल्य म्हणजे काय? याचा जरी भागाकार केला तरी आन्सर जे काही येणार आहे, किंवा याचा जरी भागाकार केला तर दोन्हीचा आन्सर समान यायला पाहिजे, समान असायला पाहिजे, इक्वल असायला पाहिजे। काय असायला पाहिजे? इक्वल असायला पाहिजे। अशा प्रकारे आपण याला जर येत असेल तर सममूल्य म्हणजेच या ठिकाणी आपण इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन असे म्हणतात। उदाहरणार्थ या ठिकाणी पुन्हा एकदा घेऊयात 1/2 आणि दुसरी संख्या घेऊयात 2/4। या दोन्हीचा जरी भागाकार केला, याचा जर भागाकार केला तर 0.5 येतो, याचा जरी भागाकार केला तर 0.5 येतो, म्हणून ह्या दोन्ही सममूल्य संख्या आहेत। मग जर आपल्याला भागाकार करून डिसाईड करायचं असेल तर या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी मिस्टेक होऊ शकते, किंवा आपल्याकडे दुसरी एक ट्रिक आहे, जी कन्सेप्ट या ठिकाणी वापरली तीच कन्सेप्ट या ठिकाणी वापरू शकतो। काय करू शकतो, तर या संख्येचा गुणाकार करायचा। काय करायचा? या दोन्हीचा। पुन्हा एकदा संख्या लिहितो, लक्ष द्या। आपली संख्या आहे 1/2 आणि 2/4। तर हा सममूल्य संख्या आहेत, इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन आहेत। कसं ठरवणार? आहे का नाही ठरवण्यासाठी या दोन्हीचा गुणाकार केला 4 आणि ह्या दोन्हीचा गुणाकार केला 4, दोन्ही संख्या सारख्या आहेत म्हणून आपण या ठिकाणी या दोन्ही संख्या समान आहेत असं म्हणू शकतो सिम्पली। किंवा तुम्हाला लेस ग्रेटरचा कन्सेप्ट जरी क्लिअर करायचं असेल, किंवा कम्पेअर ऑफ द फ्रॅक्शन किंवा अपूर्णांकाची तुलना, हा कन्सेप्ट जेव्हा आपल्याला समोर येतो तेव्हा ही ट्रिक या ठिकाणी वापरू शकतो। आणखीन काही एक्झाम्पल पाहूयात। 3/6 किंवा आणखीन एखादं एक्झाम्पल या ठिकाणी घेऊयात, या ठिकाणी 18। तर हे दोन्ही सुद्धा सममूल्य आहे का नाही त्यासाठी क्रॉस मल्टिप्लिकेशन करून किंवा दोन्हीचा भागाकार केला तरी चालतो, पण सर्वात सोपा आपल्याला गुणाकार जातो, तर आपण या ठिकाणी गुणाकार करूयात। 18 गुणिले 3 जर केलं तर या ठिकाणी आन्सर येणार आहे 54। या दोन्हीचा गुणाकार काय येणार आहे? 54। आणि 9 सुद्धा केलं तर काय येणार आहे? 54। मग ह्या दोन संख्या सारख्या आहेत, ह्या दोन संख्या सारख्या आहेत म्हणजेच ह्या आपल्या काय 3/6 आणि 9/18 ह्या सुद्धा काय समान संख्या आहेत। मग ह्या दोन्ही समान येत असेल तर इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन किंवा सममूल्य या ठिकाणी अपूर्णांक आहे असे म्हणतात। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आसान आहे लर्निंग विथ रुडगे सर या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।